मार्को लिहिवलं धडस खबर 9 अध्याय. अजून येसू त्यांसंग एत्त उभं राहिलनात इटलीक जण देवाचं राज्यमु शक्तेकुनु एन देखतोगा नैमरून जात म्हणत मिन तुम्हा संग हक्क सांगता म्हटलन. अजून 6 दिवस होल्यापै येसू पेतरूत याकोबूत योहानूत संग धरून घेऊन ऊच राहिले एके डोंगरावर गेलं. त्याई कोणी नाईटल्या जाग्यावर राहिले तवर त्या पुढं येसूचं वान बदललं. त्यानाचे फडकी भरी फांडरे होऊन मेरसा लागले. लोकात कोणतं वरठी तिथलं फांडरे नाही होरू शके. अजून एनकडची प्रवक्तल झाली मोसेनं एलिया त्यांना दिसली. त्याई येसू संग बोलत राहिले. तवर पेतरू येसू संग गुरुजी आम्ही एत्त राहणस धड होये. आम्ही तुल्ले एक मोशेला एक एलियाला एक 3 पर्णशालाल बांधतो म्हटलन. त्याई भरी भिली. त्यालागी त्यांना काय जबाब देवा की त्यांनाले नाहीचवा. तवर एक मब्बू येऊन त्यांत झाकलन. ते मब्बूतून एक सरम असं ऐकालं. यानं माझा लाडाचा लेख याची गोट ऐका म्हटलन. संगस त्याई सैक देखटले तवर त्यान जवळ राहिले येसूपर शिवाय आणि कोणीच नाही दिसा. त्याई डोंगर उतरून येताने येसू त्या संग माणसाचा लेख मरून जाऊन उठून येताला तुम्ही देखटले विषयाला आता कोणालेस नको सांगा म्हटलन. त्याई हे विषय मात बाहेर पडू दे नाहीस. मरून गेल्या नातून उठणं म्हटल्या काय होय की म्हणून एकल्या संग एकली बोलून घेतला. अजून त्याई एलिया आधी येवाव म्हणून धर्मशास्त्रम बोधकराची काहले म्हणतात म्हणत त्यांना आता हटकला. त्यालागी येसू समाधानम सांगत एलिया आधी येऊन अख्खे विषयाला आता सारी करते म्हटलं गोट हक्क होल्या काही माणसाचा लेख किती कष्ट भोगून एडून तका पडते म्हणून लेखनालात खाले लिहिवला. पण मीन तुम्हाला सांगायचं काय म्हटल्या त्यांना गुरचून लिहिवल्याच्याने एलिया आलं. त्याही त्यांनाले करावं म्हणून घेतले वाईटचं काम अख्ख्याही करला. त्यांना फिरून शिशुलाजवळ आले तवर त्यां सैग मोठं पजाचं गुंपू राहणाना त्या संघ इटलीक जण धर्मशास्त्रम बोधकराची वादिंचना देखटलन. संघस पजा अख्खी त्यांना आता देखटले तवर किती आचार्य पडत त्यांना जवळ येऊन त्यांनाले सेनार्थी केला. तवर येसू कशा गुरचून त्या संघ वादिस्ता म्हणून धर्मशास्त्रम बोधकराच्या नात हटकले आले. पजाटलं ऐकलं गुरुजी मुखदैत धरून राहिले माझ्या लेखात तू जवळ धरून आला. ते दैत त्यात धरले तवर आला त्यात खालतू पाडताय. तवर त्याच्या तोंडातून नुरसूल गारपत दात कुरकुडते. त्याच्या अंगाख काडी पडते. ते दैतात सोडवाई म्हणत तुझ्या शिशूला आता हटकला पण त्याही नाही सोडवू शका म्हणत त्यांना संग म्हटलन. तवर त्यांना त्या संग विश्वासम नाटले नवला मीना किती दिवस तुम्हा संग राहू किती दिवस तुंत भारींचू म्हणून त्यांना तर मा जवळ धरून या म्हटलन. तवर त्याही ते लेकरात त्यांना जवळ धरून आली. दैत त्यांना आता देखतानेस त्यात खालतू पाडून लिवा धडवलन. त्याला की ते खालतू पडून नुरसूल गारपत उरलोत राहिला. तवर येसू किती दिवसापासून हे असं आहे म्हणून ते लेकराचे बापात हटकले आले. लहानपणचूनच म्हणून ते लेकराचा बाप जबाब दिलन. अजून ते दैत त्यात मरून टाकाव म्हणून कितलेक मजील त्यात पाण्यात आगीत पाळलन. तुनं काय तर करा झाल्याक दया करून आम्हाला सायम करू म्हणून ते लेकराचं बाप म्हटलन. त्यालागी येसू नम्मून तूकून होलस राहिल्याक नम्माच्या आले अख्खै साध्यमच म्हणत त्यांना संग सांगलन. संगस ते लेकराचं बाप मीन नम्मता माझे अपनम्मक मात जिकाले सायम करू म्हणून बोड्डा कीक घालत म्हटलन. येसू पजाचं गुंपू त्यांना जवळ धावण्याने देखून ते दैता संग ए चेवटेनं मुखे दैता यात सोडून बाहेर ये आणि यात कबरस नको धरू म्हणून तुले आज्ञा देता म्हणून ते दैतात दट्टावलन. तवर ते दैत कीका घालून त्यात भरी वनकोन बाहेर आलं. ते लेकरू मढ्याच्यानी पडून राहिले आले. जुगजण पजा ते मरून गेलं म्हणून घेतला. पण येसू त्याचा हात धरून उठवले आले. ते उठून उभं होलं. येसू घरात गेल्यापै कोणी नाईटले तवर त्यांनाची शिशुलू आम्ही ते दैतात काहले नाही बाहेर घालू शका म्हणून त्यांना आता हटकला. तवर त्यांना त्या संग एसनचे दैतात प्रार्थनेकूनच बाहेर घालू शकतो म्हणून सांगलन. अजून त्याही तेथून बाहेर निघून गलिला या प्रांतम दाटून गेले.
ते संगत कोणाले चवणं त्यांनाले इष्टम नाही. काहले म्हटल्या त्यांनाच्या शिष्युलाले बोध करत माणसाचे लेखात माणसनाचे हाती अपजेपण जरगते ते त्यांना मारून टाकतात. पण त्यांना 3 दिवसादिशी उठून येते म्हणून त्या संग सांगलन. पण येसू सांगले गोठी शिष्युलाले अर्थम नाही होवा. त्यालागी त्या गूर्चून हटकाले त्याई भिले. तिथल्यात त्याई कपेर्नहूम पट्टमाले आले. वाटेसैक शिष्युలు कोण मोठं म्हणून एकल्या संग एकली वादिंचून घेतला. त्यालागी त्यांना घरात राहिले तवर वाटेसैक तुम्ही कशा गूर्चून वादिंचून घेतला म्हणत त्यांत हटकलन. पण ते उग्गस राहिले. तवर येसू बसून 12 जण शिष्युला बोलवून कोणतर मुख्युड व्हावं म्हणून घेतल्या. अख्ख्यांपर मग्ग राहून अख्ख्यांले सायम कराच्यानी राहावं म्हणत त्या संग म्हटलन. अजून त्यांना एकले लहान लेकरात हेडून घेऊन त्या मध्ये उभं केलन आणि त्यात त्यांनाचे हाती हेडून घेऊन त्या संग असं म्हटलन. एसनचे लहानले लेकरनात एकल्यात मध्ये नवार चेरचून घेवाचं मत्त चेरचून घेते. मत्त चेरचून घेवाचं मत्त नव्हेस मत्त धाल्यात सुद्धा चेरचून घेते. तवर योहानू येसू संग गुरुजी एकलं तुझे नवार दैतनाथ सोडवून देखटलू. ते हमाटलं नव्हे ते तसं नको करू म्हणून त्याले सांगलू म्हटलन. पण येसू असं म्हटलन त्यात आपा नको मध्ये नवार अद्भुतम करायचं माणूस मा गूर्चून वाईट नाही बोलू शकेन. काहले म्हटल्या आम्हाला व्यतिरेक माकून नाईटला माणूस हंचस होय. हे हक्क तुम्ही क्रिस्तुले चंदली म्हणून चोवून घेऊन तुम्हाला मध्ये नवार पिवाले थालीभर पाणी दिला माणूस चुक्के नाहीस बहुमत पोंदून घेते. होल्याक मावर विश्वासम ठेवले लेकरनात पापात पडाले कोणतर कारणम होलस राहिल्याक त्याच्या घरी आले मोठं जाता बांधून त्यात समुद्रमात ढगल नस धड. एक याला तुम्ही पाप कराले तुमचा हात कारणम होलस राहिल्याक त्यात तोडून टाका. 2 हात राहून नरकामाटले विजावून नाटले आगीत जवाचे पर एक्के हाताकून नित्यजीवन पोंदून घेणं तुम्हाला धड. अजून तुम्ही पाप कराले तुमचं पाय कारणम होलस राहिल्याक त्यात तोडून टाका. 2 पाय राहून नरकामात पडाचे पर कुटी होऊन नित्यजीवन पोंदून घेणं धड. एक याला तुमचा डोरा तुम्ही पाप कराले कारणम होलस राहिल्याक त्यात उपडून टाका. 2 डोरे राहून साठी नरकामात पडाचे पर एक्के डोऱ्याकून देवाचे राज्यमात जाणं तुम्हाला धड. नरकामात त्यांत खवाचं पुरगू नाही मरे त्यातली आग नाही विजावे. प्रत्येकल्याले आगीकूनच लोंदकपण येते. 2 धडसस पण त्यात राहिलं लोंदकपण गेल्याक अजून ते लोंदकेपणात कसं आणू शकतो. त्यासाठी लोणाच्या लक्षणाला तुम्हात राहावा आणि एकल्या संग एकली समाधान माकून राहा म्हणून सांगलन.